शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी या परीक्षेच्या अभ्यासासाठी जो घटक आहे तो म्हणजे संख्याज्ञान. आणि या संख्याज्ञानामध्ये समसंख्या, विषमसंख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, संयुक्त संख्या, त्रिकोणी व चौकोनी संख्या हा घटक आपण पाहत आहोत. आणि या घटकामध्ये आपण समसंख्या म्हणजे काय, विषमसंख्या म्हणजे काय या दोन संख्यांची व्याख्या देखील पाहिलेली आहे. आज आपण त्यांच्याविषयी काही महत्त्वाचे नियम पाहणार आहोत. त्या नियमावर आपणास परीक्षेमध्ये उदाहरणं विचारली जातात. तर बघूया पहिला नियम. कोणतीही समसंख्या तिच्या आधीच्या समसंख्येपेक्षा 2 ने मोठी असते. म्हणजे दोन समसंख्येमधला फरक कितीचा असतो, 2चा असतो. तोच नियम पुढे आहे बघा. कोणतीही समसंख्या अगोदरची जर आपण घेतली तर ती ज्या पुढची जी संख्या असते तिच्यापेक्षा 2 ने मोठी असते. एक समसंख्या आपण x मानल्यास तिची लगतची पुढची लागून असलेली लगतची म्हणजे लगतची पुढची समसंख्या x अधिक 2 होईल. लगेच तिच्या पुढची आपल्याला पाहिजे झालं की परत अधिक 2, परत अधिक 2 अशा समसंख्यामध्ये लगतच्या समसंख्यामध्ये 2चा फरक असतो किंवा 2च्या पटीमध्ये त्या वाढलेल्या असतात समसंख्या. बघूया पुढे. विषम संख्येच्या बाबतीत आणखी एक नियम आहे. 2 लगतच्या विषम संख्यामधील फरक 2 असतो. लागून जर 2 विषम संख्या असतील त्यांच्यामधला फरक 2 असतो. समसंख्यामधला फरक देखील 2च असतो. एक विषम संख्या आपण x मानल्यास तिच्या लगतची पुढची विषम संख्या x अधिक 2 होईल. समसंख्येसारखीच लगतची पुढची. आता लगतची मागची काय होईल मग, x वजा 2, कारण 2चा फरक असतो. आणि म्हणून समसंख्या आणि विषम संख्या ह्या 2 ने वाढतात किंवा 2 ने कमी होत जातात. यांच्याविषयी आणखी काही नियम आहेत. तर महत्वाचे नियम आहेत ते. त्या नियमावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्याच्यापैकी पहिला नियम आहे 2 समसंख्यांची बेरीज समसंख्याच असते. बघा, जर आपण 2 समसंख्या घेतल्या तर त्यांची बेरीज काय येते, समसंख्याच येते. कोणत्याही 2 समसंख्या घ्या. बघूया आपण नियम. 2 समसंख्यांची बेरीज समसंख्याच असते. छोट्या संख्येपासून सुरुवात करूया. 2 अधिक 4. बघा, दोनही समसंख्याच आहेत. त्यांची जर आपण बेरीज केली तर उत्तर आलेलं आहे 6, म्हणजे समसंख्याच आलेलं आहे. 8 अधिक 4 बघ उत्तर येणार 12, म्हणजे 2 समसंख्यांची बेरीज समसंख्याच असते. 50 अधिक 30 बरोबर 80 समसंख्या. 2 समसंख्यांची बेरीज समसंख्याच असते. हा एक महत्वाचा नियम आपणास माहित असायला हवा. पुढचा नियम आहे 2 समसंख्यांचा गुणाकार समसंख्याच असतो. बघा, गुणाकाराविषयी नियम होता. बघा इथं बघूया आपण. 8 गुणिले 4 यांची आपण बेरीज केली होती अगोदर, समसंख्या झाली. आता यांचा गुणाकार करूया. 8 चोक 32 समसंख्याच येतो. इथे बघूया आपण 6 गुणिले 4 दोन्ही समसंख्या आहे. 6 चोक 24 समसंख्याच, म्हणजे समसंख्यांचा गुणाकार देखील समसंख्याच असतो. इथे बघूया आपण 50 गुणिले 30 गुणाकार करून बघूया. आता 3 5 15 आणि हे 2 0 1500 आले, म्हणजे 1500 समसंख्याच. म्हणजे समसंख्यांची बेरीज केली असता समसंख्याच येते, समसंख्यांचा गुणाकार केला असता समसंख्याच येतो, गुणाकार सुद्धा समसंख्याच असतो. पुढचा आणखी एक महत्वाचा नियम आहे 2 विषम संख्यांची बेरीज समसंख्या असते. बघा, आपण समसंख्या आणि विषम संख्या यांची माहिती पाहत आहोत, त्यामुळे दोघांचे नियम सोबत आहेत. तर विषम संख्येविषयी बघूया आता. 2 विषम संख्यांची बेरीज, उदाहरणार्थ छोट्या संख्येपासून सुरुवात करूया आपण. 3 अधिक 5 दोन्ही पण विषम संख्या आहे. उत्तर काय येणार 8 समसंख्या. 2 विषम संख्यांची बेरीज समसंख्या असते. पुढे एखादी विषम संख्या घेऊया आपण. 13 अधिक 11 दोन्ही पण विषम संख्या आहे. बेरीज बघा 4 आणि हे 2 24 समसंख्या येणार. पुढे आणखी एखादं उदाहरण बघूया आपण. 17 अधिक 13 दोन्ही पण विषम संख्या आहे. त्यांची बेरीज बघा 0 हातच्याला 1 2 30 म्हणजे समसंख्या आलेली आहे. म्हणजे 2 विषम संख्यांची बेरीज पण समसंख्याच असते. असे बरेच काही नियम आहेत.
काही नियम आपण पुढील व्हिडिओमध्ये सुद्धा पाहणार आहोत. तेव्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा आणि आमच्या फेसबुक पेजला देखील फॉलो करा. आपले चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.